महाराष्ट्र में उद्योग की क्या स्थिति है, तत्कालीन सरकार ने क्या क्या किया है, इसकी जानकारी राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत इन्होंने पत्र परिषद के माध्यम से दी है। उन्होंने बताया कि न बल्कि पूर्व नागपुर में उद्योग लाया गया, बल्कि कोकण भाग में भी कई काम किए गए जिससे स्थानिकों को फायदा हुआ है। नागपुर, गढ़चिरौली, अमरावती में भी बड़ा इन्वेस्टमेंट आया है। उन्होंने कहा कि गढ़चिरौली को पूर्व की सरकार ने नक्सलवादी इलाके के नाम से पहचान दी, लेकिन आज हम वहां इतने बड़े इन्वेस्टमेंट लाए हैं जो भविष्य में एक नई कहानी लिखेंगे। साथ ही उन्होंने बताया कि नागपुर के कन्हान में जो है पहली महिला MIDC बनेगी। लाभार्थ्यांना झाला याची देखील माहिती असावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि आज पूर्व विदर्भाचा कार्यक्रम नागपूर येथे होता। या कार्यक्रमामध्ये गडचिरोली पासून जे जिल्हे या पूर्व विदर्भामध्ये येतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, किती रोजगार मिळालेला आहे याची माहिती देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या उद्योजकांना, सगळ्या तरुण सहकार्यांना देण्याचा प्रयत्न केला। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला कसा आहे हे देखील पुराव्यानिशी आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेचं भरीव काम महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, स्टार्टअप किती सुरू झाले याचा पुराव्यानिशी प्रेझेंटेशन देखील आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिलं। मला सांगताना आनंद आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। या 2 वर्षामध्ये 35,000 नवीन उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत आम्ही तयार केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये होते। अमरावतीच्या PM मेगा टेक्सटाईल पार्कचं त्यांनी भूमिपूजन केलं। तिथे देखील 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते। सुमारे 1 लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळू शकतो। तिथे देखील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या टेक्सटाईल पार्क मध्ये जे उद्योग येणार आहेत त्याचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर त्या परिसरामध्ये सुरू करावं, ही सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला केली होती। ते देखील आम्ही अमरावतीमध्ये सुरू करतोय। अमरावतीचा जो टेक्सटाईल पार्क आहे त्याचं रॉ मटेरियल कापूस आहे, त्याच्यामुळे कापूस उत्पादन शेतकऱ्याला देखील त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आपल्याकडे गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लॉइड्स असेल, त्याच्यानंतर अनेक तिथले स्टीलवर आधारित प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त एकट्या गडचिरोलीमध्ये होती। आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा समतोल विकास व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांदा ते बांदा काम करतोय। म्हणजे नुसतं पूर्व विदर्भामध्ये किती विकास झालाय हे सांगत असताना आम्ही आमच्या कोकणामध्ये देखील कोका कोलाची फॅक्टरी कशी आणली, डिफेन्सचा प्रकल्प आमच्याकडे कसा येतोय ही देखील माहिती विदर्भातल्या लोकांना देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्जवाटपाचा देखील कार्यक्रम घेतला होता, विश्वकर्माचा देखील कार्यक्रम घेतला होता। खादी ग्रामोद्योग म्हणून आमची जी विंग आहे त्याचं देखील भरीव जे काम केलंय ते काय केलंय हे देखील आम्ही प्रेझेंट केलं। मागच्या लोकसभेचा अनुभव बघता ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे, कदाचित मी ज्या उद्योग विभागाचं नेतृत्व करतो त्याच्याबद्दल देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करू शकतात। म्हणून आज या प्रेझेंटेशन सह आम्ही जनतेसमोर आलो। आम्ही जे जे काय केले त्याचे पुरावे ठेवले। कदाचित या प्रेझेंटेशन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी लोक टीका करण्याची शक्यता आहे की उद्योग विभागामध्ये याचं प्रेझेंटेशन का केलं। त्याला देखील कारण आहे की उद्योग विभागामध्ये व्यापार हा देखील सेक्टर येतो जे वर्षाला 46,000 कोटी रुपये या महिलांच्या स्वतःच्या पर्समध्ये येणार आहेत। ते काही ते डिपॉझिट करणार नाहीत, ते कुठेतरी खर्च करणार आहेत। मग दुकानदाराकडे खर्च करतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये खर्च करतील, काही लोकांना क्लासेस लावायचे असतील तर क्लासेससाठी खर्च करतील, काही लोक महिला भगिनी मटेरियल आणण्यासाठी खर्च करतील। त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत वर्षाचे 46,000 कोटी रुपये याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाची मार्केटमध्ये उलाढाल होणार आणि त्याच्यातनं देखील अनेक उद्योग उभे राहणार आहेत। त्याच्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन देखील आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि याला किती उदंड प्रतिसाद होता हे आपणच सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिला हा उपक्रम आम्ही नागपूरमधून सुरू केलेला आहे
पूर्व विदर्भामध्ये आलेली इंडस्ट्री, पूर्व विदर्भामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मितीनं सुरू झालेले उद्योग, नवीन स्टार्टअप, MSME मध्ये आम्ही केलेलं काम, खादी ग्रामोद्योग मध्ये केलेलं काम आणि आमच्या आलेल्या नवीन नवीन पॉलिसीज याची देखील माहिती आजच्या कार्यक्रमातनं आम्ही सगळ्या घटकांना दिलेली आहे. अतिशय मोठा कार्यक्रम झाला. त्याबद्दल जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्ही पुराव्यासहित जे तिथं मांडलेलं आहे ते आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचावं ही देखील आपल्याला विनंती करतो. नाही अशातला भाग नाही. मिहानमध्ये काही प्रकल्प तिथे सुरू आहेत, परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या जिल्ह्याच्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी 6 ते 7 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं, जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल. परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो नक्षलवादी जिल्हा नाही, गडचिरोली ही स्टील इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योग नगरी बनलेली आहे. त्याच्यामुळे जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने येते. आता चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतोय, भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतोय, काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतोय. आता आशिषजींकडे देखील आपण MIDC फार मोठ्या पद्धतीनं करतोय. आणि मागच्या 2-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र MIDC असण्याची आवश्यकता आहे, ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली MIDC ही पूर्व विदर्भामध्येच होती. स्टेटस म्हणण्यापेक्षा DPR बनला म्हणजे प्रोजेक्ट आला असं होत नाही. मला असं वाटतं की त्यांना ज्या काही इन्सेंटिव्ह पॉलिसी मधल्या काही इन्सेंटिव्ह पाहिजेत, सबसिडीज पाहिजेत, त्याच्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही दिलेलं त्यांना जर योग्य वाटत असेल ते नक्की या ठिकाणी येतील. मिहानचा जरी मी उल्लेख केला असला तरी मिहान हे इंडस्ट्रीच्या अंतर्गत येत नाही. मला असं वाटतं की नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं. परंतु माझ्या संदर्भात असलेल्या काही इंडस्ट्री तिथे ज्या आहेत त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो, त्या मात्र तिथे चांगल्या पद्धतीने सुरू होतात. आता लॉईड्सचे स्वतः व्यंकटेश जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते. आपल्याला माहित असेल की 1 महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजनाला गेलो होतो. तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं तर 60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथे झालेली आहे. आणि JSW सारखा प्रकल्प त्यांचा माइन्सचा प्रश्न सुटल्यानंतर 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे करणार आहे. त्याच्यामुळे ती होईलच, परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये 60 ते 70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे. Sir, recently ReNew has decided to move of Maharashtra, but the ReNew officials have denied this. They have said वर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. विदर्भातलं जे ट्विट झालं अतिउत्साहाच्या भरामध्ये, त्याच्यावर हा तुम्ही प्रश्न विचारलाय आणि मला त्याच्यावर काही चर्चा करायची आवश्यकता नाही, कारण त्या ट्विटचं उत्तर रिन्यू एनर्जीच्या मॅनेजमेंटनं दिलेलं. त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे. बरोबर आहे का? त्याच्यातच सगळं आलं. आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही जी कमिटमेंट महाराष्ट्राला केलेली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. आमच्या ज्या काही तांत्रिक बाबी, जसं आता मगाशी त्यांनी विचारलं इन्सेंटिव्ह किती देणार, काय देणार, ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण काही लोकांना जी ट्विट करायची हौस असते, ट्विट करायची घाई असते, त्याच्यामुळे काही लोक अडचणीत येतात. त्याच्यामुळे ते तसं कुठेतरी वाचतात. तसं तुम्हाला अजून एक आठवण करून देतो. त्याच्या बरोबर 15 ते 20 दिवस अगोदर महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकवरनं गुजरातला गेला. महिंद्राच्या मॅनेजमेंटला देखील सांगावं लागलं की ते खोडसाळ आहे. त्याच्यामुळे आता किती लोकांनी सारखं स्वतःला खोडसाळ, बालिश की बेजबाबदार म्हणून घ्यावं हे देखील ट्विट करणाऱ्यांना कळलं पाहिजे. त्यांनी काय म्हटलंय पत्रामध्ये, नागपूरला तर करतीलच, पण ते महाराष्ट्राबरोबर त्यांची कमिटमेंट आहे. ते महाराष्ट्रामध्ये तेवढी 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्याचं त्यांनी म्हटलंय. दिलं जाणारं विजेचं सबसिडी ही वेगळी गोष्ट आहे, त्याचा आम्ही नक्की पाठपुरावा करू. परंतु आपण जे कायम म्हणतो की इलेक्ट्रिसिटी टेरिफ हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, पण त्याच्यामध्ये 3 रुपयापर्यंत कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहेत. त्याच्यामुळे त्या टेरिफमध्ये आम्ही कमी करतो
अनेक मोठ्या प्रकल्पांना आम्ही वीज दर कमी करून दिलेले आहेत. परंतु विदर्भासाठी बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा जो वीज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं अजून काही झालेलं नाही, त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ. आता एवाडाचे होते ना, एवाडाचे स्वतः मालक त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी देखील सुरू केलं प्रकल्प. सुरू म्हणजे त्यांचं बाकीच्या ज्या काही सुरू करण्यासाठी फॉर्मॅलिटी असतात त्या सुरू केली. त्याचं पण त्यांना 75 एकर जागा दिली आम्ही. नाही, मुद्दा असा आहे की हे एका सेकंदात किंवा 2 सेकंदामध्ये होणारं काम नाही. एमओयू झाला, एमओयू झाल्यानंतर त्यांना जागा आम्ही हँडओव्हर केली. आता जागा दिल्यानंतर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर होईल, ते आमच्याकडे कॅबिनेट सब कमिटीमध्ये काही प्रस्ताव पाठवतील, ते आम्ही मंजूर करू. त्याच्यानंतर 3 वर्षाचा त्याला कालावधी असतो, ते होईल ना त्या. आणि त्याच्यामध्ये मला विशेषतः देवेंद्रजींना का धन्यवाद दिले पाहिजे की आपल्याकडे जो जव असतो त्या 35,000 एकरवर तो तयार करून ती डिस्टिलरी आपण चालवणार आहोत. हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी देखील प्रगत होणार आहे. सर, मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात एका महिलेने काही तोडफोड केली, कसं बघताय याच्याकडे माहिती आहे? ते मला काही कल्पना नाही, त्याची माहिती घेईन. परंतु जर काय त्यांचं काम राहिलं असेल किंवा काय तर शासन म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. परंतु नक्की घडलेला प्रकार मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी बोलणं उचित नाही. गडचिरोलीचे जे मायनिंग साईट ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. आशिष जरूर चांगली माहिती असेल की ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत तिथं काही प्रोजेक्ट सुरू झालेले तुम्हाला दिसतात, पण सेंट्रल गव्हर्नमेंटनं घेऊन स्टेट गव्हर्नमेंटनं जे द्यायचे आहेत इंडस्ट्रीला त्या प्रक्रिया सुरू आहेत. तेच मी सांगितलं की जिंदाल प्रकल्प तशा मायनिंगवर प्रोजेक्ट करणार आहे आणि ते देखील काम शेवटच्या टप्प्यात आहे. मी सांगितलं ना, मायनिंग बेसच तो प्रोजेक्ट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची माईन आणि स्टेट गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये एनओसी मध्ये त्यांचा प्रकल्प थोडा थांबलेला आहे, पण त्यांनी शुअर सांगितलेलं आहे की 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये करणार. नागपूरमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्याच महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियलिस्ट हे जागा शोधतायत. याचं कारण 2 वर्षामध्ये इन्सेंटिव्ह पॅकेज देण्याची सिस्टीम, मैत्री कायदा, पारदर्शकपणा, त्यांना दिलेलं रेड कार्पेट, या अनुषंगानं अनेक प्रोजेक्ट नुसतं विदर्भामध्ये नाही तर कोकणासहित जेवढे जेवढे आपले विभाग आहेत तिथे येण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना आम्ही नाराज होऊन परत पाठवणार नाही. जेवढे इंडस्ट्रियलिस्ट आपल्याकडे येतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक देऊन त्यांना जे काय पाहिजे ते महाराष्ट्र सरकार देईल. आणि मगाशी जे मी सांगितलं, परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र बाकीच्या राज्यांना मागं टाकून आता कोसोबेल पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात भविष्यामध्ये देखील वर्षानुवर्ष 1 नंबरला जागा आपण मागू. डिफेन्सच्या एनओसी मिळाल्या ते आपण जागा घेऊ, परंतु नागपूरमध्ये जागा संपली आहे. त्याला पर्याय आपण 3,000 हेक्टर जमीन नागपूरच्या परिसरामध्ये आपण अक्वायर करण्याची प्रोसिजर सुरू आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आंबडीमध्ये आपण 3,000 एकरची MIDC करत आहोत आणि कनानची आता या एचपीसी मध्ये जाणार आहे. या आता जी नेक्स्ट एचपीसी आहे त्यामध्ये आणि महिलांसाठी जी MIDC आहे ती कनानमध्येच होणार. सर, माझा एक प्रश्न आहे. 2019 पासून आघाडी असो किंवा युती असो, जो राजकारण्यांचा भाषेचा जो दर्जा घसरलाय, पण एक जे उद्योग मंत्री आपण असे आहात की संपूर्ण महाराष्ट्राने अद्याप भाषेचा स्तर तुमचा घसरलेला पाहिलेला नाही. याकडे तुम्ही कसे बघता? नाही, मला असं वाटतं की मला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते नागपूरमध्ये येऊन मिळाले. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भाषा खरोखरच राजकारणामध्ये चांगली वापरली पाहिजे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा आहे. अनेक नेते आहेत जे चांगलं बोलून स्वतःचं राजकारण करतात. इव्हन आम्हाला अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तुमचे विदर्भाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांच्या तोंडामध्ये देखील आम्ही कधीही वाईट, शिवराळ आणि बदनामीकारक भाषा बघितलेली नाही. किंवा अजितदादांकडे पण नाही. परंतु काही लोकांना, आता मी हे जर धाडसानं बोललं तर त्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी परवा एक असं स्टेटमेंट केलं की सकाळी 9:30 वाजता हे सगळे मला जर समोर दिसलं तर मला बोलायची इच्छा होणारच.
आणि आज बोलल्यानंतर उद्या तुम्ही आलं पाहिजे म्हणून काहीतरी आपण असंबंध बोलायचं, आणि असंबंध बोलल्यानंतर स्वतःचा TRP वाढतो हे काही लोकांना वाटतं, म्हणून काही लोक अतिशय घाणेरडी आणि शिवराळ भाषा वापरतात. तर मी परवा असं सांगितलं होतं, मला काय अशी भाषा वापरता येणार नाही, पण मी शक्यतो आता प्रयत्न करेन की 9:30च्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. मी साक्षीदार आहे. कुठच्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका आम्ही सरकार घेणार आहोत. मागची जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका राहील. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ऑरेंज प्रोसेसिंग इंडस्ट्री विदर्भात सगळ्या क्लोज झालेले आहेत. तर आर यू गोइंग टू रिअली टेक एनी इंटरेस्ट इन दिस कनेक्शन अँड रिस्टार्ट देम? एक आणखी याला जोडून आपण 5 की शेवटी उद्योजक ठरवत असतो की आपला बिझनेस हा पुढे चालवायचा की नाही. किंवा नागपूरमध्ये जरी मी एखाद्या इंडस्ट्रीजला विनंती केली की म्हणजे डिस्लरीचं मग अशी उदाहरण सांगतो की तो प्रकल्प माझा आग्रह होता की कोकणात न्यावा, पण त्याच्यामध्ये काय झालं की देवेंद्रजींनी सांगितलं की कोका कोला तू रत्नागिरीला घेऊन जातोयस. त्या इंडस्ट्रीजला देवेंद्रजींनी विनंती केली आणि तो इथं आला. त्याच्यामुळे विनंती केल्यानंतर येण्याची मानसिकता जर उद्योजकाची असेल तर तो येतो, नाहीतर त्याला सबसिडी इन्सेंटिव्ह या सगळ्या गोष्टी ज्या लागतात ते द्याव्याच लागतात. त्याच्यामुळे आपण जबरदस्ती उद्योजकावर करू शकत नाही, आपण त्याला विनंती करू शकतो. आणि मगाशी इथं कोणतरी मला विचारत होतं, काहीतरी पत्रकार तिथे गेलं असं काहीतरी. तुम्ही म्हणाले की सकाळी 9:30ला कॅमेरे लागले की मग तसं बोलायची इच्छा होते, मग मीडियामुळे संजय राऊत असं बोलतात असं? बघा, मी असं शब्द बोललो नाही. मी असं म्हटलं माझ्या समोर 9:30 वाजता असं आलं तर मला देखील बोलायची इच्छा होईल असं मी बोललो. त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की जे 9:30 वाजता ह्याच्यावर बाकीच्या गोष्टी बोलतात तसं मी बोलू शकत नाही, पण 8:30 वाजता मी त्यांच्या अगोदर पत्रकार परिषद घेणार आहे, म्हणजे माझा TRP वाढेल असं मला वाटतं. पण 9:30ला त्यांना तशी इच्छा का होते मीडिया पाहून? आता प्रत्येकाचा स्वभाव आहे ना, तर मी त्यांच्याबद्दल कसं सांगू. त्यांना असं वाटत असेल की त्यांना तसं बोलल्यामुळं लोक ओळखत असतील. आज ताईने सांगितलं की तू असं असं बोलतोस, तू असं कधीच बोलला नाहीस म्हणून माझी ओळख झाली. आता त्यांना त्यांची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल, मला माझी आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. पण आयडेंटिटी क्रिएट करत असताना आपण किती वाईट बोलावं याचं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि आमच्यावर 3 महिला भगिनी आमदार होत्या, आशिषजी पण होत्या. ज्या पद्धतीनं एखादा दुश्मनातला दुश्मन महिला भगिनीवर जे बोलणार नाही इतकं घाणेरडं त्यावेळी महिला भगिनीवर बोललं गेलं. हे मी पॉलिटिकल सांगत नाही. आणि त्यावेळी देखील मी सांगितलं होतं हा फक्त काय 3 आमदार महिला भगिनींचा अपमान नाही, हा अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान आहे. जे आरक्षणावर बोलतात त्यांनी मराठा मोर्चे जेव्हा शांततेमध्ये निघाले त्यावेळी काय काढलं होतं व्यंगचित्र हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ज्याचा स्वभाव असाच आहे तो कसा काय बदलू शकतो. कारा न्यूज़ के लिए सचिन झोड़ापे के साथ माहिन पठान की रिपोर्ट। अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पाटल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपके दांतों की जांच। डॉक्टर पाटल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी। तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पाटल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर।